पृथ्वी शॉचा मोठा निर्णय. मुंबईला रामराम केल्यानंतर आता या टीमकडून पृथ्वी शॉ खेळणार. तर भारतीय संघाचा आक्रमक चालावर फलंदाज पृथ्वी शॉने अखेर मुंबई क्रिकेट संघातून बाहेर पडण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. स्थानिक क्रिकेटमधील आपली पुढील कारकीर्द अधिक उज्ज्वल करण्यासाठी पृथ्वी शॉने मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून ना हरकत प्रमाणपत्र म्हणजे NOC मागितलेले आहे आणि आता ही NOC त्याला मिळाल्याने तो लवकरच नवीन संघात दाखल होणार आहे. 2024-25च्या रणजी हंगामासाठी मुंबईने पृथ्वी शॉला आपल्या संघात स्थान दिले नव्हतं. त्यावेळी नाराज झालेल्या शॉने दुसऱ्या संघात संधी शोधण्याचा मार्ग स्वीकारला आहे. टाइम्स ऑफ इंडियाला वृत्तानुसार पृथ्वी शॉला देशातील 2-3 राज्याच्या संघाकडून ऑफर्स आले आहेत. तो महाराष्ट्र संघात देखील सहभागी होण्याच्या मार्गावरती आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्र संघाचे नेतृत्व सध्या चेन्नई सुपर किंग्स संघाचा स्टार आणि कर्णधार ऋतुराज गायकवाड करत आहे. अशा स्थितीत पृथ्वी शॉ आणि ऋतुराज हे दोघं IPL मध्ये समोरासमोर खेळले असले तरी आता एकाच संघासाठी खेळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मुंबई संघातून वगळण्यात आल्यानंतर शॉचं नाव देशांतर्गत क्रिकेटमध्ये मोठं आहे. त्याचं भारतीय संघात स्थान अजून पक्क झालेलं नसल्याने तो महाराष्ट्राकडून जास्तीत जास्त सामने खेळू शकतो असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. पृथ्वी शॉबद्दल MCAने एका निवेदनात सांगितले की क्रिकेटपटू पृथ्वी शॉने आगामी देशांतर्गत हंगामासाठी व्यावसायिक खेळाडू म्हणून दुसऱ्या राज्यासाठी खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तर त्याने NOC देखील मागितलेले आहे मुंबई क्रिकेट असोसिएशनकडे. तर त्याला NOC देण्यात आले आहे. तर पृथ्वी शॉ खरंच महाराष्ट्राकडून खेळणार का हे येणारा काळ ठरवेल.